ही निवडणूक फक्त विधानसभेची नाही माझ्या भावांनो, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. स्वाभिमानाची निवडणूक आहे. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा शिवसैनिकांचा एल्गार आपण ऐकतोय. मला मी काय बोलते तेच विनंती करते. आपण आपण या सगळ्या घोषणांचा एल्गार ऐकतोय. माझा आवाज मला ऐकू येत नाहीये, इतक्या शिवसेनेच्या घोषणा ऐकू येत आहेत. हा सगळा राग आहे भाजपा विरोधातला की शिवसेनेवरचं प्रेम आहे? हे शिवसेनेवरचं प्रेम आहे आणि भाजपवरचा आमचा राग आहेच आहे. हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे, मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलेले आहे भाजपवाल्यांनी. शिवरायांच्या राज्यामध्ये बरेचसे आदिलशाह येऊन गेले, निजामशाह येऊन गेले महाराष्ट्रावर कब्जा करण्यासाठी, महाराष्ट्र जिंकण्यासाठी. आणि जो आता आलेला आहे भाजपचा अमित शाह, त्यालाही महाराष्ट्राची जनता पळो की सवो करून अमित शहाला मुंबईत गाडू, इतका भाजपा विरोधातला राग आहे. मला अमित शहाला गाडायला आलो आम्ही खास, कारण आम्ही कट्टर शिवसैनिक आहे आणि तो गुजरातमध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये आम्हाला हे दाखवावं लागलाय. तर आम्ही त्याला महाराष्ट्र दाखवू की मराठी माणूस रक्ताचा शिवसैनिक आहे आणि रक्ताचा शिवसैनिक कधी मागे हरत नाही आणि असल्या माणसाला त्याची दाद दाखवूच देऊ. हा जो राग आहे सगळा अमित शहाच्या विरोधातला आहे की शिवसेनेची सत्ता यावी असं वाटतं? कोण तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बघायचंय? महाराष्ट्राच्या मराठी माणसांची आणि अखंड हिंदुस्थानचं जे रक्षण करते होते बाळासाहेब, मराठी माणसांचं स्वप्न आहे की मंत्रालयावरती, विधान भवनावरती भगवा फडकला पाहिजे. आणि माझ्यासारखे असंख्य कडवट शिवसैनिक जीवाचं रान करतील, तुटून पडू, लढू, पण शिवसेना जिंकून दाखवू. आणि बाळासाहेबांचे भगवा स्वप्न आहे ते मंत्रालयामध्ये 19 तारखेला भगवा फडकवू अखंड ताकदीने. भगवा गळ्यात घातलाय, मन देखील भगवा आहे का? भगवा फडकवायचा आहे, दिवाळी भगवी करायची आहे, काय स्वप्न आहे? सपना ये है कि महाराष्ट्र का सबका अच्छा होना चाहिए. ये जो बाहर के लोग हैं जिनको जो है साहब ने पाल पोस के बड़ा किया, आज वो उनको घूर के देखने की कोशिश कर रहे हैं. और हम लोग चाहते हैं कि वो उनका यहाँ से पूरा निकाला होना चाहिए और हम लोग का स्वराज होना चाहिए और पूरे महाराष्ट्र में भगवा लहराना चाहिए. इथे जमलेली गर्दी आहे आणि लोक शांत होत नाहीयेत. बोला, कुठून आलाय तुम्ही? कोल्हापूर. कुर्ल्याहून आलेले, सर्व तळागाळातून आलेले, विविध क्षेत्रातून आलेले शिवसैनिक आहेत आणि यावेळची दिवाळी आम्ही भगवी करू असा विश्वास आहे. आपण नेहमी सभा बघतो, या सभांमध्ये आपण नेत्यांची भाषण ऐकवतो, पण कार्यकर्त्यांचा आवाज काय सांगतोय हे दाखवण्यासाठी प्रचार तोफा खास कार्यकर्त्यांना आलेले. बघूया काय म्हणतात कार्यकर्ते. अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना. उद्धवजी जे दिवस रात्र काम करतात, आज 5 सभा 6 सभा तुम्हाला बघायला मिळतील. जवळजवळ 70-80 सभा येणाऱ्या या 13-14 दिवसांच्या कालावधीमध्ये 1 तारखेपासून तुम्हाला दिसतील. धडाडत्या प्रचार तोफा आपण मुलुक मैदानामध्ये बघतोय. शिवसेना म्हटली की प्रचार तोफ दिसते ती उद्धव ठाकरेंची, पण यासोबतच स्टार कॅम्पेनर म्हणून नाव येतं आदेश बांदेकर यांचं आणि आदेश बांदेकर आपल्या सोबत आहेत. आदेशजी, प्रचार तोफा धडाडायला लागलेले आहेत आम्ही बघतोय. या सगळ्या प्रचार तोफांचा आवाज महाराष्ट्रात दुमदुमणार आहे, आम्हाला सांगा. प्रचार फक्त निवडणूक आल्यानंतर या तोफा धडाडतात, पण शिवसेनेची तोफ ही 1966 पासून सातत्याने धडाडते आहे. आणि आपण बघितलं की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक शिवसैनिक येऊ लागलेला आहे. तो प्रत्येकजण येईल, बसेल. ही जी शिस्त आहे ना, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेली शिस्त. बाळासाहेब ठाकरेंना या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही मिस करताय का? शिवसेना प्रमुखांना प्रत्येक शिवसैनिकच मिस करतो, पण शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद
आणि ज्या वेळेला त्या मंचावरती उभे असतो ना, तिथून ज्या वेळेला शिवसैनिकांमध्ये ही गर्दी जेव्हा दिसते तेव्हा साक्षात शिवसेना प्रमुख त्यामध्ये आहेत असा भास त्या स्टेजवरून होत असतो. पण त्यांचा चेहरा नजरेसमोर आला ना की 10 हत्तीचं बळ म्हणतात ना, तसं प्रत्येक शिवसैनिकात येतं आणि तो संचार सगळीकडे आहे. म्हणून एक 4 ओळी मला म्हणाव्याशा वाटतात की तेजाचा वार असा आम्हाला त्याच बळावर चालू मन मोठं करून आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं होतं, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आम्ही धोंडे आमच्या पदरात घ्यायला तयार आहोत. पण धोंडे पदरात घ्यायला तयार असताना सुद्धा जर समोरून पदराला हात घालायचा प्रयत्न केला गेला असेल तर तुमची धोत्र जागेवर राहतील का याचा आता विचार करायची वेळ आलेली. आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाती देण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. मोदी साहेब, आपण दिल्ली सांभाळा, महाराष्ट्र सांभाळण्याचं काम शिवसेना करेल, भगवा झेंडा करेल, उद्धव ठाकरे करेल. आमचा मायबाप म्हणजे बाळासाहेब ठाकरे. तुमचे बाप दिल्लीत असतील, आम्हाला दिल्लीकडे बघायची यापुढे आता गरज नाहीये. तुम्ही दिल्लीकडे बघत बसा. दिल्लीने वारंवार महाराष्ट्राच्या भावना पायदळी तुडवल्या. आता महाराष्ट्राचं राज्य हे महाराष्ट्रातून चालेल, मातोश्रीवरून चालेल, वर्षावरून चालेल आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याकडून चालेल. दिल्लीची मिजाज आम्हाला दाखवू नका. आतापर्यंत दुसऱ्यांची हमाली केली, आता नाही. आता आम्ही स्वाभिमानी, आमच्यासाठी लढू आणि आमच्यासाठी जिंकू. महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा अभिमान हा आता आम्ही कोणाच्या पायाशी गाण ठेवणार. 25 वर्ष आम्ही तुम्हाला सांभाळलं, प्रेम केलं. आता वाटतं प्रेम नव्हतं, लफडं होतं. पण लफडं तर लफडं सोडून दिलं, बरं झालं. लट गर्दी कॅमेऱ्यातून आम्ही मागेपर्यंत मैदानामध्ये दाखवतो. ही गर्दी वाढतच आहे. जे स्टेज आहे भाषण होणारं आणि संपूर्ण मैदानाच्या मध्यभागी आलेल्या महिला कार्यकर्त्या, मुंबईच्या नगरसेविका देखील ज्या पहिल्या खुर्चीवर बसायला नाही गेलेत, मागे आलेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. मी सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारते, पैसे देऊन नेत्यांच्या प्रचार सभांना कार्यकर्ते आणले जातात, पण तुम्ही स्वतःच्या मनाने आलाय का? मॅडम, हा प्रश्नच तुम्ही विचारलेला चुकीचा आहे. इथे आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा उत्स्फूर्त स्वतःच्या मनाने आणि स्वतःचे पैसे खर्च करून आलेला आहे. इथे कोणीही कोणाच्या पैशावरती आलेला नाहीये. शिवसेनेमुळे आम्हाला स्वतःचं एक अस्तित्व निर्माण झालंय आणि ते अस्तित्व निर्माण झालेलं साध्य करण्यासाठी इथला प्रत्येक शिवसैनिक हा इथे स्वतःच्या इच्छेने आलेला आहे. तुमची पसंती कोणाला आहे मुख्यमंत्री पदाची? उद्धव साहेब तुम्ही ऑप्शन विचारूच नका, तुम्हाला कोणाची पसंती? मी एक सहज प्रश्न विचारला, मुख्यमंत्री पदासाठी पसंती कोणाची आहे? शिवसेनेची सभा आहे, मागेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा सुरू झालेली आहे. तुम्ही नगरसेविका आहात, पक्षातून दबाव असतो का सभांना गर्दी जमवण्याचा आणि नगरसेविकेवर दबाव असतो का? अजिबात नाही, असं काय नाहीये. आमचे कार्यकर्ते प्रत्येक मुंबईत तर प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यकर्ते पूर्णपणे म्हणजे कुठे आम्हाला बीजेपी किंवा दुसऱ्या पक्षासारखा कुठून आम्हाला पैसे देऊन किंवा बोलून आम्हाला कार्यकर्ते गोळा करायची गरज लागत नाही. आमचे कार्यकर्ते मुळापासून इथे म्हणजे जन्मभूमीच त्यांची इकडे आहे, त्याच्यामुळे म्हणतात ना मुळाच्या हाडाचे शिवसैनिक आहेत, सगळे हाडाचे शिवसैनिक आहेत. मी एक प्रश्न विचारते, या निवडणुकीमध्ये टार्गेट कोण असणार आहे? टार्गेट काँग्रेस राष्ट्रवादी असणार आहे की शिवसेनेसाठी टार्गेट भाजप असणार आहे? काँग्रेसलाच हे करणार जास्त करून. त्यांना युती तुटली, काँग्रेसला वाटतं की आम्ही निवडून येणार, पण येणार फक्त शिवसेना. पण आता युती तुटली आणि आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत पहिल्यापासून. त्यांच्याबरोबर होती म्हणून भाजप आलं. भाजपला शिवसेनेशिवाय कोणी विचारत नाही. जिथे आहे तिथे फक्त शिवसेनाच आहे. युती तुटल्याबद्दल वाईट वाटतं? आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही एकटे लढणार आणि उनको जो इतना घमंड था ना हम युती तोड़ देंगे, उद्धव साहब हार जाएंगे, ऐसा नहीं होगा. हम करके दिखाएंगे उनको. तुम्ही तर भगवी साडी घालून आलाय, मन भगवा विचार भगवे. आमचं मन भगवा आहे, विचार भगवे आहेत. आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला तसे आशीर्वादच दिले. भगवच राहायचं आणि भगवा रक्त पण भगवच आमचा निघणार मेल्यावर. बीजेपीला महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हते, शिवसेनेमुळे बीजेपी पुढे आली आणि आता युती बीजेपीनेच तोडलेत. आम्हाला काही फरक पडत नाही, आम्हीच पुढे जाणार. आम्ही बाळासाहेबांसाठी जे वाटेल ते करणार. उद्धव ठाकरे हा सगळा जो कार्यभार आहे तो सांभाळू शकतील असं वाटतं? अगदी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आमच्यासारखे शिवसैनिक प्रश्नच नाही. शिवसेना जय भवानी.
प्रचाराचे वेगवेगळे रंग दिसतात असं आपण म्हणतो, पण मुंबईत शिवसेनेचा प्रचार कव्हर करताना मला मात्र फक्त एकच रंग दिसतोय आणि तो रंग आहे भगवा. हाच भगवा रंग घातलेले अनेक शिवसैनिक माझ्या सोबत आहेत. तुम्ही शाखा प्रमुख आहात. शिवसेनेचं काम कसं चालतं? शाखा प्रमुख आम्हाला माहिती असतात, पण पक्ष प्रमुखापासून खालचा कार्यकर्ता कशी बांधणी आम्हाला सांगा. आपले गटप्रमुख हे ती शिवसेनेचा पाया आहे. तो कणखर पाया असतो. गटप्रमुख असतो, उपशाखा प्रमुख असतो, शाखा प्रमुख असतो आणि आमचे उपप्रमुख विभाग प्रमुख. एकदा का शिवसेनेमध्ये काय आपल्याला एक ऑर्डर दिली, हे दिली, आपण त्याप्रमाणे काम करतो. आणि आता उद्धव साहेब पक्षप्रमुखांनी जे आपल्याला दिलेलं आहे की महाराष्ट्रभर फडकावायचा, यासाठी सगळे गटप्रमुख, शाखा प्रमुख, प्रत्येक शिवसैनिक तन मन धनाने कामाला लागलेला आहे. फक्त आपलं एकच आहे, कुठलाही कॅन्डिडेट असो, फक्त आपली निशाणी धनुष्यबाण एवढंच फक्त आहे आणि आपल्याला तो भगवा फडकावायचा आहे. हा बाण कोणावर सुटणार आहे? बाण सुटणार आहे. बाणाचा निशाणा, शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा निशाणा कोणावर हवा? काँग्रेसवर हवा, राष्ट्रवादीवर हवा की भाजपवर हवा? आमच्यासाठी जे शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत ना, ते सगळेच विरोधक आहेत. मग ते कालचे मित्र असो ना तर आणखीन कोण असो. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. सम्राट पाठीशी उद्धवजींची कडखडता. शिवसेना, 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 देशाचा वारसा आम्हाला त्याच बळावर चालू वाट. हिंदू हृदय सम्राट पाठीशी. कोण आला रे, कोण आला? उद्धव साहेब आगे बढ़ो. उद्धव साहेब आगे बढ़ो. जय भवानी, जय भवानी. आपण सगळेजण तमाम इकडे माता भगिनी आणि बांधव जे जमलेले आहात, मला हात उंचावून मुठीवर करून सांगा की जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये विराजमान होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. वरदान दे, उन्मत्त झाली सिंहासने, चिरफाळण्यास सामर्थ्य दे. मग कोणतरी म्हणेल तुम्ही एवढ्या मोठ्या बाता मारता पण निवडणूक नाही लढवत, मुख्यमंत्री कसे होणार? मुख्यमंत्री व्हायचं माझं स्वप्न. मी आधी सांगितलं की मी स्वप्नापाठी वेडापिसा होणार नाही, खुर्चीचा पागल दिवाना मी नाही. पण जर आव्हान देणार असेल तर मी मुख्यमंत्री पद मिळवूनच दाखवेन, आणि ते माझ्या मस्तीत नव्हे तर जनता जनार्दनाच्या कृपेने. उद्धव ठाकरे मुंबईमध्ये प्रचार सभा घेत आहेत आणि या प्रचार सभेमध्ये शिवसैनिकांनी जी तुफान गर्दी केलेली आहे, ज्याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी असा केला की शिवसैनिकांचा हा समुद्र आहे आणि या समुद्रातून यावेळी जी लाट उसळणार आहे ही लाट भाजपसाठी आव्हान देणारी लाट असणार आहे. आणि आपण आता दृश्यांमध्ये दाखवतोय ही दृश्य आहेत शिवसैनिकांची. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक मुंबईत आलेले आहेत. उद्धव ठाकरेंचं भाषण या क्षणाला सुरू आहे. भाषण सगळे शिवसैनिक ऐकतात आणि भाजप टार्गेट असणार आहे शिवसैनिकांचं या निवडणुकीत, हे प्रत्येकाने स्पष्ट केलेलं आहे. कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा प्रकारे शिवसैनिकांनी घोषणा दिलेल्या आहेत. आणि एक चेअरफुल अशा वातावरणामध्ये उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचा नारळ अशा पद्धतीने मुंबईत फुटतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज कुणाचा? मुंबईमध्ये डबा आणि भगवा एकत्र आलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर मुंबईच्या डबेवाल्यांच्या संघटनेने शिवसेनेला, शिवसेनेच्या भगव्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि या क्षणाला मुंबईतल्या डबेवाल्यांची संघटना आणि मुंबईकरांना जेऊ खाऊ घालणारे सगळे डबेवाले हे आपल्या सोबत आहेत. भगवा कुणाचा, भाजपचा की शिवसेनेचा? तर तुम्ही शिवसेनेची निवड नेमकी का केली? अगदीच शिवसेनेची निवड अशी केली. आमची 125 वर्षी परंपरा आहे. आज 25 वर्ष आम्ही जे काम करतोय हे शिवसेनेच्या धोरणीच करतोय आणि आम्ही रक्ताचे शिवसैनिक आहेत. तुम्ही डबा घेऊन आलाय आणि असाच एक डबा तुम्ही उद्धव ठाकरेंना भेट देखील दिला होता. हा डबा म्हणजे साधी गोष्ट नाहीये, केवळ प्रतीक नाहीये. तुम्ही मुंबईकरांना जेऊ खाऊ घालता आणि लाखो मुंबईकरांशी तुम्ही जोडलेले आहात. शिवसेनेचा प्रचार या डब्याच्या माध्यमातून कसा करणार आहात? तेही सांगतो, परंतु साहेबांनी सांगितलं की 125 वर्ष मी मुंबईत काम करतो. कोणत्याही राजकीय पक्षाने आमची कधी दखल घेतली नाही. अपवाद शिवसेनेचा, कारण शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं जे व्हिजन डॉक्युमेंट आहे त्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये एक पान हे मुंबईच्या डबेवाल्यांसाठी त्यांनी राखून ठेवलेलं आहे. डबेवाल्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी माझं सरकार आल्यानंतर मी काय करणार आहे याचा उल्लेख त्यांनी तिथे केलेला आहे. 5,000 डबेवाले बांधव मुंबईत काम करतात.
म्हणजे CST पासून कल्याणपर्यंत, VT पासून ते कल्याणपर्यंत, CST ते विरार, अशा पद्धतीने आम्ही काम करतो. 2 लाख आमचे कस्टमर आहेत. तर आम्ही प्रत्येक डबेवाला हा ज्यावेळी घरात जातो, मध्ये आमची आई असेल, बहीण असेल, भाभी असेल, जी कोणी वहिनी असेल तिला आम्ही भेटतो. त्यावेळी तिलाही आम्ही विनंती करू की दूरदृष्टीचा नेता हा कोण आहे, तर उद्धव ठाकरे. आपला सर्वांगीण विकास करायचा असेल तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, जेणेकरून महाराष्ट्राचा आपला विकास होईल, अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत. वेळप्रसंगी आमच्या खिशाला आम्ही शिवसेनेचे बॅच लावू, त्यांच्या बनियान आम्ही घालू, आणि शिवसेना प्रमुखांचा जो आदेश आहे त्यांचं एक घोषवाक्य, चला उठा महाराष्ट्र घडूया, हे घोषवाक्य घेऊन आम्ही प्रत्येक घराघरात जाणार आहोत. त्या घरातल्या प्रत्येक माणसाला आम्ही विनंती करणार आहोत की यावेळी तुम्ही निश्चित शिवसेनेला मत द्या आणि या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार आणा. आम्ही अभिमानानं सांगतो, दगड झालो तो सह्याद्रीचा होऊ, माती झालो तो महाराष्ट्राची होऊ, तलवार झालो तो भवानी मातेची होऊ, आणि सैनिक झालो तो शिवसेनेचाच होऊ. आणि म्हणून तमाम डबेवाले सैनिक झाले, शिवसेनेचे सैनिक झालेले आहेत. या घडीला तरी भगवा आकाशात फडकतोय आणि शिवसेनेचा वाघ या चारी बाजूला माहोल मध्ये दुमदुमताना आपल्याला ऐकायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट